हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये NMMS या स्पर्धा परीक्षेसाठी दुसरा जो पेपर असतो शालेय क्षमता चाचणी जे सॅट, त्यामधल्या भूगोल या विषयात आर्द्रता व ढग हा जो घटक आहे त्याच्यावर आधारित काही सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहू. पहिला प्रश्न आहे, सर्वाधिक वायुभार पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी असतो? समुद्रकिनारा, पर्वत उतार, पर्वतमाथा की पठार? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, समुद्रकिनारा. हवा म्हणजे काय? वातावरणाचे दैनिक स्वरूप, किमान कमाल तापमान, वातावरणाचे सर्वसाधारण स्वरूप की वारे पर्जन्याची माहिती? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वातावरणाचे दैनिक स्वरूप. हवामान म्हणजे काय? 4 पर्याय, त्यातला पहिला वार्षिक सरासरी तापमान पर्जन्यमान, वातावरणाचे दैनिक स्वरूप, ऋतू की वातावरणाचे सर्वसाधारण स्वरूप? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वातावरणाचे सर्वसाधारण स्वरूप. पुढचा प्रश्न, हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कशावर अवलंबून असते? तापमानावर, धुळीच्या प्रमाणावर, ओझोनच्या प्रमाणावर की नायट्रोजनच्या प्रमाणावर? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तापमानावर. पुढचा प्रश्न, ढगांची निर्मिती कोणत्या क्रियेमुळे होते? बाष्पोत्सर्जन, बाष्पीभवन, सांद्रीभवन की प्रतिरोध? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सांद्रीभवन. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता घटक हा वातावरणाचा घटक नाही? धूलिकण, बाष्प, वायू की प्रकाश? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, प्रकाश. हवेतील कशाच्या प्रमाणावरून हवेची आर्द्रता ठरते? वाऱ्यांच्या, ढगांच्या, बाष्पाच्या की धुक्याच्या? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, बाष्पाच्या. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब हवेत बाष्पीभवनाचा वेग कमी असतो. थंड, उष्ण, कोरड्या की ढगाळ? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, थंड हवेत बाष्पीभवनाचा वेग कमी असतो. पाण्याचे बाष्पात रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे टिंबटिंब होय. सांद्रीभवन, बाष्पीभवन, उत्कलन की द्रवीकरण? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, बाष्पीभवन. पाण्याचे बाष्पात रूपांतर होण्याची प्रक्रिया प्रामुख्याने कोणत्या घटकावर अवलंबून असते? मृदा, दिनमान, तापमान की रात्रमान? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, तापमान. उष्ण व कोरड्या हवेत बाष्पीभवनाचा वेग टिंबटिंब कमी असतो, जास्त असतो, घटत जातो की स्थिर असतो? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, उष्ण व कोरड्या हवेत बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो. कोणत्याही तापमानात हवेतील आर्द्रता 0 ग्रॅम प्रति घनमीटर झाल्यास ती हवा टिंबटिंब असते. दमट, बाष्पसंपृक्त, आर्द्र की कोरडी? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, कोरडी. विषुववृत्तीय प्रदेशात हवेची आर्द्रता टिंबटिंब असते. कमी, अस्थिर, जास्त की अनिश्चित? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, ती जास्त असते. पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी सापेक्ष आर्द्रता तुलनेने जास्त असेल? म्हैसूर, हैदराबाद, नागपूर की पणजी? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, पणजी. पुढीलपैकी कोणत्या ठिकाणची सापेक्ष आर्द्रता तुलनेने कमी असेल? द्वारका, कोची, जैसलमेर की मुंबई? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, जैसलमेर. बाष्पाचे पाण्यात रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे टिंबटिंब होय. बाष्पीभवन, बाष्पोत्सर्जन, द्रवीकरण की सांद्रीभवन? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, सांद्रीभवन. सांद्रीभवनाचे जमिनीलगतचे रूप म्हणजे टिंबटिंब. धुके, ढग, आर्द्रता की शुष्कता? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, धुके. सांद्रीभवनाचे जमिनीपासून उंचावरील रूप म्हणजे टिंबटिंब. दव, ढग, दहिवर की धुके? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, ढग. टिंबटिंब ढगांचे अस्तित्व आल्हाददायक हवा दर्शवते. स्ट्रेटस, क्युम्युलोनिंबस, क्युम्युलस की सिरस? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, क्युम्युलस. क्युम्युलोनिंबस ढग म्हणजे टिंबटिंब सर्वाधिक शक्यता असते. आल्हाददायक हवेची, मुसळधार पावसाची, धुरक्याची की रिमझिम पावसाची?
या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 मुसळधार पावसाची. कमी उंचीवरील ढग टिंबटिंब असतात. मोठे, लहान, तंतुमय की लाटांसारखे? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 मोठे. आर्द्रतेचे मापन सामान्यपणे टिंबटिंब अशा एककात केले जाते. ग्रॅम प्रति घनमीटर, अंश सेल्सिअस, मिलीबार की मिलीमीटर? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 ग्रॅम प्रति घनमीटर. जास्त उंचीवरील ढगांमध्ये तंतुमय दिसणारा ढग प्रकार कोणता? सिरोस्ट्रेटस, सिरस, अल्टोस्ट्रेटस, सिरोक्युम्युलस? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 सिरस. भूपृष्ठापासून 500 ते 6000 मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे टिंबटिंब ढग आहेत. सिरस, क्युम्युलस, अल्टोस्ट्रेटस की स्ट्रेटस? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 क्युम्युलस. टिंबटिंब ढग मुख्यतः हिमस्फटिकांचे बनलेले असतात. स्ट्रॅटस, सिरस, अल्टोस्ट्रेटस की क्युम्युलस? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 सिरस.